नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अमेरिकेने जो गेम केलेला आहे, म्हणजे गेम म्हणजे कोणता, की 5 दिवस अमेरिका इराणवरती हल्ला करणार नाही. म्हणजेच याचा अर्थ जे होर्मुझ मार्ग आहे, जिथे अडकलेले जहाज आहेत, मग अमेरिकेचे असतील, अमेरिकेच्या मित्र देशाचे असतील, सोबत इस्रायलचे असतील, तर हे कुठेतरी असं दाखवायचं आहे अमेरिकेला, की आता आम्ही इराणला सोडतोय, इराणवरती आम्ही कोणते हल्ले करणार नाहीत. शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक इशारा दिला होता की 48 तासामध्ये जर हॉर्मुझ खाडी जर खुली केली नाही तर आम्ही एक मोठा हल्ला करू. नंतर लगेच त्यांनी सोमवारी सांगितलं की आम्ही 5 दिवसासाठी इराणवरती कोणता हल्ला करणार नाही. म्हणजे अमेरिका हे एक गेम करते इराण सोबत. तो गेम असा की ह्या 5 दिवसाच्या काळामध्ये तिथे जे अडकलेली जहाज आहेत ते काढून घेण्याचा अमेरिकेचा मानस आहे. पण यावरती इराणने कडक इशारा दिलेला आहे की जर तुम्हाला तिथून जर जहाज काढण्याचा प्रयत्न केला आणि जी अडकलेली जहाज काढण्याचा प्रयत्न केला आणि तिथं जर काही गडबड केली तर आम्ही पण एवढे बॉम्ब तिथे पेरून ठेवलेले आहेत, आम्ही त्याच पद्धतीनं हल्ला करणार. आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेला आणि इस्रायलला जर तिथनं अडकलेली जहाज काढायची असतील तर त्यांना एकमेव एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं. आणि अमेरिका त्यासाठी तयार नाही. अमेरिकेने जरी सांगितलं असेल की आमची सकारात्मक चर्चा चालू आहे, त्यामुळे आम्ही 5 दिवस काय करतोय, हल्ले कोणतेही करत नाहीत, म्हणजे इराणला आम्ही टाइम देतोय असं त्यांनी सांगितलंय. पण इराणकडनं जी प्रतिक्रिया आलेली आहे त्यामध्ये इराणने सुस्पष्ट सांगितलंय की ज्यांनी आमच्या देशामध्ये गेल्या 24 दिवसापासून पूर्ण थैमान माजवलेलं आहे, आमचं एवढं नुकसान केलेलं आहे, अशा सोबत काय चर्चा करणार, असं इराणचं उत्तर आहे. त्यामुळे यांच्यामध्ये चर्चा होईल आणि चर्चा झाल्यासारखं दाखवायचं आणि जे काही अडकलेलं जहाज आहेत ते काढून घ्यायचे, असा अमेरिकेचा मानस आहे. पण ते इराणने एका स्टेटमेंट वरती हाणून पाडलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये, या 2-3 दिवसाच्या काळामध्ये अमेरिका कोणता पुढला डाव खेळतं हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. पण आतापर्यंतच्या ह्या लढाईमध्ये 24 दिवसाच्या अमेरिकेची सपशेल हार आहे. आणि अमेरिकेच्या इतिहासामध्ये असा एकमेव इराण हा देश आहे ज्यांनी अमेरिकेला गुडघ्यावरती आणलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.